नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप ह्या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, अंधकारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचं प्रतीक म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण संपूर्ण देशभरात आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले, तो विजयोत्सव म्हणून हा दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे नवे कपडे, नव्या वस्तू, दागिने, फराळ, फटाके यांची रेलचेल. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासोबत साजरा करण्याचा हा सण. गोरगरिबांना देखील हा सण साजरा करता यावा, त्यांनाही आनंद मिळावा, हे खरं तर आपल्या सगळ्यांचंच सामाजिक दायित्व आहे. हेच सामाजिक दायित्व ओळखून काही स्वयंसेवी संस्था कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही अशाच एका संस्थेच्या पदाधिकारी अर्थात भारत विकास परिषद या संस्थेच्या विदर्भ प्रांताच्या महासचिव सौ सीमा मुंशी यांना आमंत्रित केलं आहे. नमस्कार सीमाताई. नमस्कार आभाताई. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. सीमाताई, दिवाळी अगदी 4 दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि दिवाळीसाठी घराघरात साफसफाई केली गेली, जुने कपडे, वस्तू बाजूला काढल्या गेल्या आहेत. आता त्याचं करायचं काय, हा खूप मोठा प्रश्न पडलाय. काय करू शकतो आपण? खरंय आभाताई, अगदी आता गृहिणींची दिवाळीची तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. वर्षभर आपण हौशीने जमा केलेले कपडे, भांडी, तसंच वर्षभर घेतलेले न वापरल्या जाणारे काही लहान झालेले कपडे, बूट, चपला यांचा ढीग साचलाय. त्यात भर पडते ती बॅगांची. आता हे बाजूला काढलेलं सगळं याचं करायचं काय, हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. आणि दुसरीकडे अशी काही कुटुंब आहेत ज्यांच्याकडे 2-3 कपड्यांशिवाय जास्तीचे कपडे नाही, दिवाळीसाठी कपडे घ्यायला पैसे नाहीत. आपण जर आदिवासी पाडे, अनाथाश्रम किंवा तत्सम गोष्टींचा विचार केला तर त्या 2 कपड्यांशिवाय थंडीत घालायला त्यांच्याजवळ काही नाही. अंथरुणा पांघरुणाची वानवा आहे, मग दिवाळीचे कपडे, फटाके, फराळ ही तर खूप लांबची गोष्ट. ही गोष्ट लक्षात आली जेव्हा वनवासी कल्याण आश्रमाने खूप वर्षांपूर्वी असं संकलन केलं आणि त्या संकलनासाठी आमचं घर संकलन केंद्र म्हणून निवडलं. दिवाळीला तिथे प्रत्यक्ष जाताना या 2 समाजातल्या व्यवस्थांमध्ये किती मोठी दरी आहे हे प्रत्यक्ष बघायला मिळालं आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर विचार करून प्रत्यक्ष काम करण्याची संधीही मिळाली. आपल्याला नको असलेल्या गोष्टी ज्याला हव्या त्यापर्यंत पोहोचण्याचं काम अनेक संस्था करतात आहे. माणुसकीची भिंत हा सर्वांना परिचित असलेला असाच एक उपक्रम. बरोबर. सीमाताई, नागपुरातील समाजसेवी संस्थांतर्फे गोरगरिबांसाठी कोणकोणते उपक्रम राबवले जात आहेत, आपण काय सांगू शकतो आपल्या श्रोत्यांना? नागपुरात किंवा अनेक इतर गावांमध्ये सुद्धा अनेक सेवाभावी संस्था असे भरपूर उपक्रम राबवतात आहे, ज्यात आपल्याला मिळालेले पण नको असलेले नवीन कपडे, त्याच्यानंतर भांडी, फराळाचं सामान, लक्ष्मीचे फोटो असं दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी पाडे किंवा इतर सेवा वस्त्यांमध्ये नेऊन देण्यात येतं. याच्यामध्ये दिवाळीचा फराळ किंवा कपड्यांच्या वाटपासाठी सेवाभावी संस्था, मंदिरं, कॉलेजची NSSची विंग, अनेक महिला मंडळ, कर्मचारी संघटना हे सुद्धा हिरिरीनं भाग घेतात. सर्व वस्तूंचं एकत्रीकरण होऊन ते जिथे गरज असेल तिथे पोहोचवण्याचं काम या सर्व संस्था करतात आहे. ही खूप चांगली गोष्ट म्हणावी लागेल. यात वनवासी कल्याण आश्रम, मैत्री परिवार, निरामय संस्था, पुलक मंच या आणि अशा इतर संस्थांचं नाव अगत्याने घ्यावं असं वाटतं. याशिवाय पुढे येणारा हिवाळा बघता जाड चादरी, ब्लँकेट, सतरंजा, चटया, स्वेटर, शाली अशा पण वस्तूंचं वाटप करता येतं. खरं म्हणजे आपल्याला गरज नसतानाही निव्वळ फॅशन बदलली म्हणून म्हणा किंवा कंटाळा आला आता ते कपडे घालण्याचा, यासाठी म्हणून आपण कितीतरी नवीन कपडे घेत असतो आणि आपले जुने झालेले, जे जुने झालेच नाही आहेत खरं म्हणजे नव्यासारखेच दिसत आहेत, असे जे कपडे आहेत हे गरजू लोकांपर्यंत या संस्थांच्या मार्फत आपण पोहोचवू शकतोय. नक्कीच. पण तरी मला एक विचारायचं आहे की हे कपडे देण्याकरता काही एक विशिष्ट पद्धत आहे का? हो, नक्कीच आहेत. ते कपडे सॉर्टिंग केल्या जातं आणि वापरता येणारे जे जुने पण चांगले कपडे आहेत
ते व्यवस्थित स्वच्छ धुवून इस्त्री करून देणं अपेक्षित असतं. जे नवीन कपडे आहेत ते आपण तसेच्या तसे देऊ शकतो, पण आपण वापरलेले आणि आता आपल्याला नको असलेले कपडे मात्र स्वच्छ धुवून इस्त्री करून आणि वेगवेगळे करून देणं अपेक्षित असतं. आणि याचबरोबर सतरंजा, चटया, ब्लँकेट हे जे आपण देतो हे पण स्वच्छ धुवून म्हणजे स्वच्छ करून ते देणं अपेक्षित असतं. जेणेकरून घेणाऱ्याला चांगले कपडे मिळाल्याचा आनंद आणि समाधान मिळावं. आणि देणाऱ्याला पण ते देताना आपण जुनं देतोय हा भाव किंचितसा त्यातनं कमी होऊ शकतो. अगदी खरंय. पण मला एक आणिक म्हणायचंय की समजा तान्ही बाळं आहेत, तर आपल्याकडे जुन्या कॉटनच्या साड्या मऊ झालेल्या, त्याची दुपटी, लंगोट हे करण्याची एक पद्धत आहे. तर या दृष्टीने देखील काही साड्यांचा उपयोग असा होऊ शकतो. बिलकुल, मी त्या विषयावर येणारच आहे. असे जे नवीन किंवा आपल्याला नको असलेले कपडे आपण देतो, पण काही कपडे आपले असे असतात की जे आपण तसेच्या तसे वापरायला देऊ शकत नाही. या चादरी, उशीच्या खोळी, अभ्रे, पडदे, नंतर जुन्या झालेल्या साड्या किंवा धोतर आणि पॅन्ट शर्ट या सगळ्यांचा आपल्याला वापर करता येतो. काही संस्था या सर्वांमधून छोट्या बाळांसाठी झबली, दुपटी, त्याच्यानंतर पायपुसणी हे सगळं करण्याच्या कामामध्ये अग्रेसर आहेत. आणि ह्या सगळ्या वस्तू आपण अनेक संस्थांना नवजात शिशूंसाठी देऊ शकतो. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आम्ही काही मैत्रिणींनी मिळून अशा जुन्या चादरी आणि कपड्यांपासून म्हणजे आपले जे वापरलेले टॉप्स असतात त्याची मागची बाजू पुढची बाजू चांगली असते, त्यातनं 2 झबली आणि 2 टोप्या निघतात. असा आम्ही एक उपक्रम सुरू केला आणि जवळपास 40 बाळांना देता येतील एवढं आमचं सामान तयार झालं, जे की आम्ही आदिवासी भागांमध्ये देण्यासाठी तयार केलं होतं. पण कोविडच्या संघर्षमय काळामध्ये ते तिथे नेऊन देणं शक्य नव्हतं आणि त्यांना ते घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही इथल्या इथे ते देण्यासाठी ते अहिल्या मंदिरमध्ये नेऊन दिलं. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की मेट्रोमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला तेव्हा गरोदर होत्या त्यांच्यासाठी ते सामान वापरलं गेलं. हा उपक्रम आपण वर्षभर राबवू शकतो. ज्यांना थोडंफार स्टिचिंग करता येतं किंवा आवड आहे, घरी बसून जर ह्या न देता येण्यासारख्या वस्तूंचा जर त्यांनी असा उपयोग केला तर नक्कीच त्याची मदत गरजूंना होऊ शकते. अगदी खरी गोष्ट आहे. आणि एक गोष्ट मी इतक्यातच ऐकलेली म्हणजे की अशा जुन्या कपड्यांपासून तयार करण्यात आलेल्या पिशव्या या रेल्वेनी बचत गटाच्या महिलांना एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्यांना 3000 पिशव्यांची गरज आहे. आणि ती तेवढी गरज या बचत गटातल्या बायका पूर्ण करणार आहेत. खरंच खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे ही. खरंच कौतुकास्पद आहे. आणि रायपूर मधली एक माझी दूरची रिलेटिव्ह स्वतः एकटी जवळपास 3500 पिशव्यांचं वाटप तिने आतापर्यंत केलं आहे. अशा सगळ्या ओळखीच्या लोकांकडनं असे कपडे जमा करून ती कापडी पिशव्या शिवते स्वतः आणि बाजारामध्ये नेऊन त्या लोकांना देते. आणि तुम्ही पण अशाच कापडी पिशव्या वापरा यावर भर देते. तिने एकटीने 3500चा टार्गेट पूर्ण केला हे सांगायला मला अतिशय आनंद होतो. भारत विकास परिषदेतर्फे सुद्धा हा उपक्रम कोविडच्या आधी राबवला गेला होता. त्याच्यात आम्ही जवळपास 400 पिशव्यांचं वाटप भारत विकास परिषद दक्षिण पश्चिम शाखेतर्फे खामला बाजारात केलं होतं. नंतर कोविडमुळे तो उपक्रम आम्हाला बाजूला ठेवावा लागला कारण की आम्हाला तिथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. तेव्हाही त्या शिवणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या नागपुरातला जो काचीपुरा विभाग आहे तिथून आम्ही त्या पिशव्या शिवून घेत होतो, त्यांना त्याचा मोबदला देत होतो आणि त्या पिशव्यांचं वाटप आपण खामल्याच्या बाजारात केलं होतं. अच्छा सीमाताई, जसं की आता आपण म्हणतोय की वंचित बांधवांसाठी समाजातल्या हे उपक्रम राबवले जात आहेत, पण आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेले जे सैनिक आहेत त्यांना सुद्धा दिवाळी साजरी करता यावी यासाठी काही उपक्रम राबवले जातात असं मी ऐकलंय. आपण सांगूया त्यांना. अगदी खरं. भारत विकास परिषद जसं समाजसेवेमध्ये अग्रेसर नाव आहे संस्थेचं, तळागाळातील लोकांपासून तर सैनिकांपर्यंत सर्वांचा विचार करून भारत विकास परिषदेची पनवेल शाखा गेल्या 6 वर्षांपासून फराळाचे डबे तयार करून सैनिकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम करते. पहिल्या वर्षी या डब्यांची संख्या 500 होती आणि ती हजारांनी दरवर्षी वाढते आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्या शाखेबरोबर अनेक इतर शाखा जोडल्या गेल्या, देणगीदार जोडले गेले आणि त्या फराळ तयार करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या गरजू महिलांकडनं ते फराळ तयार केले जातात आणि त्याचं पॅकिंग सदस्यांकडनं केलं जातं आणि ते पोहोचवण्याचं काम करण्यासाठी ज्या काही गाड्यांचा खर्च येतो ते आपले जे सदस्य आहेत त्यांच्यातर्फे ते काम मोफत केलं जातं आणि ते मागच्या वर्षी 2500 डब्यांपर्यंत डबे आपण सैनिकांपर्यंत पोहोचवले होते. यावर्षी ती संख्या अजून वाढेल यात अजिबात शंका नाही. निश्चितच या कार्याची व्याप्ती
दिवसागणिक वाढणार यात शंका नाही, कारण प्रत्येकालाच सैनिकांप्रती काहीतरी कृतज्ञता व्यक्त करायची इच्छा असतेच. बरोबर. तर सीमाताई, हा फक्त दिवाळीच असं नाही तर वर्षभर आपल्या संस्थांतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. बरोबर. नेमके हे कोणते उपक्रम असतात? भारत विकास परिषदेचं जे मूळ सूत्र आहे, संपर्कातून सहयोग, त्यातून सेवेचा संस्कार आणि त्यासाठी पूर्ण समर्पण, या पंचसूत्रीनुसार स्वस्थ समर्थ संस्कारित भारत हे ध्येयवाक्य साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांपासून तर पुढच्या सर्वांपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी गुरुवंदन, छात्राभिनंदन, भारत को जानो ही प्रश्नमंजुषा, समूहगान स्पर्धा, निबंध लेखन, त्यानंतर महिलांसाठी अनिमिया मुक्त भारत, आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, स्वच्छता अभियान, दत्तग्राम योजना, वनवासी सहायता, बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सशक्तीकरण, नशामुक्ती, सामूहिक विवाह अशा विविध प्रकारच्या सेवाभावी कार्यक्रमांद्वारे भारत विकास परिषद वर्षभर कार्यक्रम घेत असते. आपल्याला गावातील सेवावस्तींना पूरक असे कुठलेही कार्यक्रम शाखांना आयोजित करता येतात. त्यासाठी भारत विकास परिषद सदैव तत्पर असते. याशिवाय विस्मरणात गेलेली लग्नाची गाणी किंवा होळी मिलन, दिवाळी मिलन, कोजागिरी, नवरात्र अशा सर्व माध्यमातून संस्कारांचं काम आणि त्या संस्कारातून संपर्काचं काम साध्य होतं. आणि एकदा संपर्क झाला की ते सदस्य भारतभर 10 क्षेत्र, 73 प्रांत आणि जवळपास 1430 शाखांमधून वर्षभर कार्यरत असतात. मला सांगायला आनंद होतो की जवळपास 71,000 सदस्य भारत विकास परिषदचे वर्षभर अशा कार्यक्रमांद्वारे समाजसेवी कार्यक्रमांमध्ये कार्यरत असतात. खरंच खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे ही. आणि हे जे कार्यकर्ते आहे यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनी देखील आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. जाता जाता आमच्या श्रोत्यांना आपण काय सल्ला द्याल किंवा आपण काय आवाहन कराल त्यांना? मी सर्वांना एकच विनंती करीन की भारत विकास परिषद किंवा त्यासारख्या अनेक संस्था जिथे सेवा हा मध्यबिंदू आहे, तिथे आपल्या दिनचर्येतले काही तास, मिळकतीचा काही भाग आणि आपल्याला अवगत असलेल्या ज्ञानाचा आणि कलेचा वाटा देऊन स्वस्थ समर्थ संस्कारित भारत याच्या उभारणीत आपण आपला वाटा उचलावा. अशा संस्थांकडून तयार झालेल्या वस्तू, कापडी पिशव्या घेऊन आपण अनेक संस्थांना आणि अनेक कुटुंबांना मदत करू शकतो. दिवाळी साजरी करताना आपण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचाही प्रयत्न करूया. फटाके विरहित दिवाळी साजरी करताना प्लास्टिक मुक्त समाज यासाठी आपण हातभार लावू शकतो आणि या मोठ्या कार्यामध्ये आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. नक्कीच. जीवनाच्या टप्प्यावर आपली जबाबदारी पार पाडताना ज्या समाजात आपण राहतो त्यातली स्थित्यांतर आपण नेहमीच बघत असतो. त्याचा परिणाम केव्हा तरी आपल्या कुटुंबावरही होणार असतो आणि हे अधर्माचं लोण आपल्या घरापर्यंत पोहोचू नये असं जर मनापासून वाटत असेल तर आपल्याला आपल्या घरापासूनच याची सुरुवात नक्कीच करावी लागेल. तेव्हा सुरक्षित देश, शहर, वस्ती आणि घर हे आपल्याला मिळेल. अगदी खरंय. सीमाताई, स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी ह्या ब्रीद वाक्यानुसार नागपूर मनपातर्फे झोन निहाय टाकाऊ वस्तू संकलन केंद्र चालू केली आहेत. त्याचाही नागरिकांनी लाभ घ्यायला हवा. बिलकुल, नक्कीच. चला तर मग समाजातील वंचित बांधवांच्याही आयुष्यात आनंदाचे 4 क्षण आणून त्यांचंही आयुष्य प्रकाशमय करूया आणि दिवाळी साजरी करूया. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या दिवाळीच्या आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या घरात लागणाऱ्या अनेक दिव्यांपैकी एक दिवा आपण गरजूंच्या अंगणात लावून आपल्या समाधानात त्यांचा आनंद सामावून घेऊया. नक्कीच. सीमाताई, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना स्वयंसेवी संस्था वंचित लोकांसाठी काय काय कार्य करता आहेत याबद्दल विस्तृत माहिती सांगितली. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी भारत विकास परिषद तसंच माझ्यातर्फे आकाशवाणीच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.